फणसाची पानं आपल्याला लागणार आहे, ती घेण्यासाठी आली बघा इथं. मोठी मोठी करा बघा कशी पाणी मस्त अशी हिरवीगार बघा फणसाची पानं. तिकडे बघ मस्त अशी मी आता ह्या झाडाची पानं तोडली. हे झाड खूप वर्षापासूनचं आहे, आमचं लहानपण गेलं, आमची वय झालं आता. हे झाड अजून मस्त टवटवीतच आहे बघा. आता ही पानं तोडली रेसिपी करण्यासाठी माहेरी आले. म्हटलं पानं घेऊन जावीत आपण. छोटी छोटी फणसं आली बघा. बघू रेसिपी करण्यासाठी माहेरी आले. म्हटलं पानं घेऊन जावीत आपण. छोटी छोटी फणसं आलीच बघा. बघू झाडाला मस्त अशी छोटी छोटी फणसं आलीच बघा. मस्त अशा चिंचा आता पिकल्यात छान. नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला दाखवणार आहे खूप जुनी अशी माझ्या आईच्या हातची, माझ्या आईने खूप वेळा मला बनवून खायला घातलेली अशी रेसिपी आहे पानोळे. एकदम पारंपरिक आहेत. आता माझी आई नाही आहे, पण तिची आठवण म्हणून आज एक मी ही मस्त रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी काल मी खास माहेरी गेले होते, तिथून मी ही फणसाची पानं आणली ठेवा. कारण आपल्याला शहरात पानं अशी मिळत नाहीत आणि मी आली तर ती खूप गाड्यांची वगैरे धूळ त्याच्यावर असते, ते चांगलं वाटत नाही. म्हणून मी काल आठवणीने ही काल पानं आणलीत बघा. फणसाची पानं लागणार आहेत आपल्याला, स्वच्छ आहेत. इथं घेतला आहे मी कांदे 2 चिरून घेतले, टोमॅटो घेतला इथं आलं लसूण आणि मिरची घेतली आहे. जिरं लागेल आपल्याला, मीठ आणि हळद. इथं गव्हाचं पीठ लागणार आहे आपल्याला पानोळ्यासाठी, ते घेतलं इथं 1 मोठा बाऊल भरून. कोथिंबीर घेतली आपल्याला आवडीनुसार, तेल, पाणी. आता सगळ्यात आधी आपण हा मिरचीचा मस्त भरडा काढून घ्यायचा आहे, कारण ह्याला हिरवी मिरची छान लागते पानोळ्यांना. खरं तर पानोळे हे चुलीवर शिजवून चांगले लागतात, पण आता आपल्याकडं चूल इथं नाही आहे, त्यामुळे मी गॅसवरच बनवणार आहे. आलं आणि लसूण आणि जिरं थोडं जास्त टाकायचं, म्हणजे चविष्ट लागतं छान. असं आता हा भरडा काढून घेतला आहे छान. एक मोठी वाटी भरून घेतली बघा मी. हा कांदा टाकते, हा टोमॅटो एक, आणि थोडीशी आपल्याला हळद लागणार आहे. आणि चवीनुसार आपण मीठ टाकतो इथं. कोथिंबीर जरा जास्तच प्रमाणात घेते, छान लागतात मग त्याच्यामुळं. आणि हा मिरचीचा मी भरडा केला आहे, तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण टाकूया. मिरच्या तिखट आहेत त्यामुळे मी प्रमाणातच टाकते. आपण मस्त असं मिक्स करून घेऊया. आपण काही पानोळे लगेच बनवणार नाही, कारण हे पीठ आपल्याला खूप आंबवून घ्यायचे. आंबवल्याशिवाय पानोळ्यांना चव लागत नाही, त्यासाठी पीठ मी आजच मळून ठेवते. हे अशा पद्धतीने हे पीठ, जास्त पीठ घट्ट मळायचं नाही, व्यवस्थित आपलं पीठ आंबलं पाहिजे. असं छान म्हणून आता ह्याला आपण ठेवून देणार आहे. आपण ह्याची पानोळे डायरेक्ट उद्या सकाळीच बनवणार आहे, कारण की ह्या गोष्टीला पदार्थाला असं आहे की हे आंबलीच पाहिजे परफेक्ट, तरच पानोळ्याची टेस्ट व्यवस्थित येते. असं पीठ आता मळून झालं आहे माझं. आपण एका भांड्यात चांगल्या डब्यात घालून ठेवूया त्याला. छान मळून झालं आहे पीठ. मी ह्या डब्यामध्ये घालून ठेवते व्यवस्थित झाकून, म्हणजे छान ते आंबून निघेल. नुसतं असं ठेवते. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आपल्याला, त्याला वरच ठेवायचं जरा उष्णतेच्या ठिकाणी. कांद्यामुळे तर पीठ आपलं आंबलं जाणारच आहे लवकर, पण ह्याची रेसिपी मी डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी दाखवणार आहे.
आता हे मस्त पीठ आपलं कालचं भिजून झालं आहे बघा. मी हे काल सकाळी मी आंबवण्यासाठी ठेवलं होतं, कारण की थंडीमुळे जरा आंबवायला उशीर लागतो. ह्यात कांदा, लसूण, मिरची, जिरं, थोडासा टोमॅटो, कोथिंबीर असं सगळं हे वाटून पीठ मी आंबवायला ठेवलं होतं. ह्याचे आपण पानोळे बनवले, कारण हे पीठ आपल्याला आंबवल्याशिवाय ह्याचे पानोळे व्यवस्थित लागत नाहीत. आता मी करायला घेते रेसिपी. थोडंसं पाणी लागणार आहे हाताला, ते इथे घेतले मी. ही चाळणी घेतली. आता ही पानं, ह्या पानावर आपण मस्त असं पाणी हे लावून घ्यायचं, पाण्याचा हात, आणि छान असं हे एकदम पातळ मस्त असं थापून घ्यायचं. खूप छान लागतं हे. मस्त इथं असं त्याच्यावर ठेवून देऊया. इथं मी पाणी ठेवलं आहे. आपण मोठ्या पातेल्यामध्येच हे शिजवून घेणार आहे. पाण्यामध्ये मी जाळी ठेवलेली आहे, त्याच्यावर आपण आता हे शिजवायला ठेवणार आहे. अशा प्रकारे आता मी सगळी बनवून घेते पहिली. आता अशा प्रकारे मी सगळे पानांना पीठ लावून घेते. आता हे छान मस्त सगळे माझे पानोळे बनवून झालेत. ह्या पानांना उलट्या साईडने पीठ लावून घ्यायचे आपल्याला, म्हणजे असं व्यवस्थित राहतात ते. आणि आता मी हे पाणी ठेवलेलं आहे, ह्याच्यावर मस्त हे शिजायला ठेवते. पाणी पण तापलं आहे आपलं मस्त छान असं. आता हे गॅसवर ठेवले, त्याच्यावर झाकण टाकून देऊया, म्हणजे मस्त हे वाफेवर शिजतील. आता 10 मिनटं लागतील आपल्याला हे शिजण्यासाठी. आता 10 मिनटं झालेत, गॅस बंद करते. आणि बघा मस्त आपले पानोळे तयार झालेत. खूप छान असे मस्त असे आपले हे पारंपरिक आपली जुनी गावठी रेसिपी ही गावाकडे जास्त बनवली जाते. बघा खूप छान पानोळे बनवून झालेत. माझ्या आईला तर खूप आवडायचे हे. आम्ही सारखं आई असताना सारखं म्हणजे आई आमची रेसिपी दर रविवारी असायचीच. तुम्ही म्हणता हे पानोळे कसे खायचे? हे पानासहित आपल्याला खायचे नाही आहेत. हे फक्त असं पान धरायचं छान, हे बघा हे असे निघतात. ह्याच पानावर ठेवायचं, असं तोडायचं आणि असं मस्त खायचं. खूप छान लागतात, मज्जा येते खाताना. हे तुम्ही करून बघा एकदा ह्या पद्धतीने. अशा पद्धतीने ही फणसाच्या पानावरचे पानोळे मी तयार केलेत. तुम्ही पण एकदा करून तर बघा चुलीवर मस्त असे पानोळे, आणि गरम गरम खायला घ्या. ह्याच्यासोबत काही नसलं तरी चालतं. हे खूप तिखट आणि खूप छान लागतात. करून बघा, मला कमेंट करा, सबस्क्राईबर करा. धन्यवाद.